तुम्ही पाहू शकता किती छान अशा पद्धतीची या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे। नेहमीच्या पद्धतीने आपण शेवग्याची भाजी करतो, पण आज जी आपण भाजी केलेली आहे ती अगदी गावरान पद्धतीने अस्सल जुन्या पद्धतीने आपण वाटण वगैरे करून या ठिकाणी ही भाजी तयार केलेली आहे। शेवगांच्या शेंगाची आमटी तर आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने एकदा भाजी ट्राय करून बघा। खूप छान अशी भाजीची टेस्ट आहे आणि छान असा सुगंध येत आहे। भाजी पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि चवीला देखील तितकी सुंदर अशी झालेली आहे। तर चला तर पाहूयात की कशा पद्धतीने आपण ही शेवग्याची रस्सा भाजी केलेली आहे। अगदी छान अशी मसालेदार भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्ड मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी तर नेहमीच करतो, पण आज आपण जी भाजी करणार आहोत ती अगदी गावरान पद्धतीची अशी मसालेदार अशी शेंगांची भाजी करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा कशा घेतलेल्या आहेत, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीच्या शेंगा या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि आता आपण याला कट देऊन घेऊयात आणि त्याचं जे वरचं कडक आवरण आहे ते या ठिकाणी असं काढून घेणार आहे। साल काढताना पूर्ण साल काढायची नाही, फक्त जे वरचा कडक भाग निघत आहे तेवढंच आपण काढायचं। अशा पद्धतीने कट देऊन आपण सर्व शेंगा या ठिकाणी अशा कट करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते कट करून झालेल्या आहेत। आता याला यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेऊया आणि याला थोडा वेळ असं यामध्ये धुवून घेऊयात। आता आपण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि कढई आता तापत ठेवलेली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊयात आणि तेलामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत या ठिकाणी पचवून घेणार आहोत। आता आपण या ठिकाणी अर्धा टेबलस्पून धना जिरा पावडर या ठिकाणी घालून घेणार आहोत त्यामध्ये। त्यानंतर या ठिकाणी आपण अर्धा टेबलस्पून हळद घालून घेऊया आणि हे सर्व मसाले जे आहेत धना जिरा पावडर हळद याला व्यवस्थित आपण लागेपर्यंत हलवून घेऊयात। या शेवग्याच्या शेंगांमध्ये आपण याला तेलामध्ये पसरून घेऊयात आणि यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा छान फ्राय करून घेणार आहोत आपण तेलामध्ये। या ठिकाणी हळद आणि धना जिरा पावडर याचा छान फ्लेवर आपल्या शेंगांना येईल। या ठिकाणी शेवगांच्या शेंगांचं सूप तयार करून घेणार आहोत आपण। आता या ठिकाणी आपले शेंगा छान फ्राय करून झालेले आहेत। आता पाणी या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे, तर गरम पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। जेवढं आपल्याला सूप हवं आहे त्या प्रमाणात आपण साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये। आणि आता हे छान आपण 70 ते 80% आपली शेवग्याची शेंगा या ठिकाणी शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ आपण यामध्ये घालूयात, यामुळे शेवग्याच्या शेंगांना छान चव येते शिजताना मीठ घातलं की। आता याला आपण जवळजवळ 80% शेंगा आपण या ठिकाणी शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या शिजत आहेत, तोपर्यंत आपण काही मसाले पाहून घेऊयात भाजीसाठी काय लागणार आहेत ते। या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत। या ठिकाणी लसूणाच्या 10 ते 12 पाकळ्या लसूण आहे, 1 इंच आलं आहे ते कट करून घेतलेलं आहे। या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला, या ठिकाणी 1 चमचा धना जिरा पावडर एकत्र बारीक करून घेतलेली आहे। या ठिकाणी अर्धा चमचा हळद आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 दालचिनी घेतलेल्या आहेत खडे मसाल्यामध्ये, 4 ते 5 काळी मिरी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 लवंग आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत। यानंतर 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा खसखस आहे या ठिकाणी घेतलेले आणि खोबरं जे आहे ते खोबऱ्याचे काप या ठिकाणी पाववाटी घेतलेले आहेत। तर आता हे जे सर्व मसाले घेतलेले आहेत ते आपण आता पचवून घेऊया तेलामध्ये। आता शेवग्याच्या शेंगांचं वाटण तयार करण्यासाठी आपण अर्धा टेबलस्पून या ठिकाणी तेल घालून घेऊयात आणि तेलामध्ये कांदा आपण घालून कांदा आपण छान पचवून घेऊयात। गॅस
गॅस मध्यम आचेवर ठेवून आपण कांदा छान पसवून घेणार आहोत. कांदा पसवताना छान असा काळपट रंगाचा होईपर्यंत पसवून घ्यायचा आहे. जर आपण कांदा जर कमी पसवला तर भाजी चवीला अशी गोडसर अशी लागते. त्यामुळे कांदा या ठिकाणी आपण थोडा ब्राऊन होईपर्यंत पसवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण कांदा छान ब्राऊन होईपर्यंत असा तळसून चांगला भाजून घेतलेला आहे. यामुळे काय होतं, भाजीला छान टेस्ट येते खरपूस कांदा भाजल्यामुळं. आता कांदा भाजलेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. या ठिकाणी कांदा काढून घेऊयात. आता कढईमध्ये पुन्हा आपण अर्धा चमचा तेल घालून घेऊया, अर्धा टेबलस्पून. आणि यामध्ये आपलं जे खोबरं आहे ते खोबरं टाकून भाजून घेऊयात. गॅस जरा मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर खोबरं आपलं काळपट होऊ शकतं. जरा मंद आचेवर बारीक आचेवर ते खोबरं आपण आता भाजून घेऊयात. तेल टाकून छान हलवून घ्यायचं आहे. खोबरं आपलं भाजलेले. आता खडे मसाले आहेत, लवंग, दालचिनी, काळी मिरी हे घालून घेतलेले आहे. ते पण आता थोडं हलवून घेऊयात. या ठिकाणी तीळ आहेत 1 चमचा, ते पण घालून घेते. या ठिकाणी खसखस आहे अर्धा चमचा, ती पण घालून घेणार आहोत या ठिकाणी. आणि हे पण याला आपण छान भाजून घेऊयात. आता आपले खडे मसाले आणि या ठिकाणी थोडं उडत आहे तीळ वगैरे, थोडं बारीक गॅसवरतीच आपण याला असं छान हलवून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान असा तिळामुळे छान भाजी मिळून येण्यास मदत होईल. आता गॅस बंद करून घेऊयात आपण. आपले तीळ भाजलेले आहेत, खसखस भाजलेली आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊन वाटून घेऊयात. या ठिकाणी मिक्सरच्या बाउलमध्ये खोबरं आणि सर्व खडे मसाले काढून घेतलेले आहेत मी. आणि आता हे खडे मसाले आणि खोबरं, तीळ, खसखस हे सगळं मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. आता या ठिकाणी आपले खडे मसाले मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये थोडं लसूण, आलं लसूण घालून घेणार आहोत. आता आलं लसूण कोथिंबीर घालून यामध्ये थोडं पाणी घालून आपण फिरवून घेऊया. या ठिकाणी अद्रक, लसूण, कोथिंबीर घालून आपण हे फिरवून घेतलेले आहे. 4 ते 5 चमचे पाणी पण घातलं होतं. आता यामध्ये आपला जो कांदा आहे भाजलेला तो पण घालून घेऊयात. आणि याला 1 ते 2 वेळा अजून मिक्सरला छान असा फिरवून घेऊयात. कांदा आपण या ठिकाणी आता घालायचं राहिलं होतं तो घालून घेऊयात. आणि या सर्व मिश्रणामध्ये आता कांदा घालून आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊयात. आता या ठिकाणी आपल्या शेवग्याच्या शेंगांचं वाटून तयार झालेलं आहे. तसंच शेवगा या ठिकाणी आपण झाकण ठेवून एक 20 ते 20 मिनिटं शिजवून घेतला आहे. पाहू शकता शेवग्याची शेंग जवळजवळ 80% आता शिजलेली. तर या ठिकाणी छान असं आपलं शेवग्याचं सूप तयार झालेलं आहे. आता कढईचे फ्लेम जे आहे गॅस मी बंद करून घेते. छान पौष्टिक असं हे सूप आहे. तुम्ही असंच देखील हे पिऊ शकता. खूप छान अशी याची टेस्ट लागते. किंवा असंच ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत लहान मुलांना देऊ शकता खाण्यासाठी. तर आता आपण हे या ठिकाणी गॅस बंद करून घेऊयात. आता या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता तेल तापलेले आपलं. तेलामध्ये मसाला घालून मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये. याला तेल सुटेपर्यंत छान असं आपण भाजून घेणार आहोत. मसाला चांगला भाजला की त्याला छान तेल सुटतं. आता या ठिकाणी आपण याला मोठ्या आचेवरती आपण मसाला छान परतून घेत आहोत. हळूहळू आपल्या मसाल्याला तेलकट असं होत आहे. मसाला तेल सुटत आहे. छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला असाच परतून घ्यायचा आहे. तर आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तेल सुटत आहे छान. तर आता आपले मसाले जे आहेत इतर ते घालून घेऊया. 1 चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर. 1 चमचा या ठिकाणी गरम मसाला आहे तो घालून घेऊयात. या ठिकाणी अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आपण. त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा हळद आहे ती घालून घेऊयात. हे सर्व मसाले यामध्ये एकजीव करून छान असे हलवून घेऊयात. यामध्ये मिक्स करून घेऊयात. आपल्या वाटणामध्ये मसाले व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून हलवून घेऊयात.
आता सर्व मसाले यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेले आहेत. आपण यामध्ये थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. तर ते थोडं पाणी आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि मसाला शिजवून घेणार आहोत. एक वाटी पाणी या ठिकाणी घातलेलं आहे थोडं, आणि हा जो मसाला आहे तो थोडा शिजवून घेऊयात आपण 2 ते 3 मिनिटं. थोडंच पाणी घातलेलं आहे या ठिकाणी आणि मसाला आपण शिजवून घेणार आहोत. मसाला या ठिकाणी पचवून घेतलेला आहे 2 ते 3 मिनिटं पाणी घालून. याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये शेवगाच्या शेंगा घालून घेऊयात. जवळजवळ 80% शेंग शिजलेली आहे आणि थोडी आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत त्यामध्ये. तर आता हे जे शेवग्याचं शेंगाचं सूप आहे तर सूपासहित तशाच शेंगा आपण टाकणार आहोत. तर यामध्ये शेंगांसहित सूप पण घालून घेऊयात. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता थोडं सूप बाजूला. तर आता या पद्धतीनं आपण हे घातलेलं आहे यामध्ये. आता अजून थोडा रस्सा वाढवण्यासाठी आपण थोडं गरम पाणी करून यामध्ये घालणार आहोत. आता आपण शेवग्याचं जे सूप आहे ते घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आता आपण थोडंसं गरम पाणी या ठिकाणी करून घेतलेलं आहे पातेल्यात आणि हे पाणी पण आपण या ठिकाणी घालून घेऊयात. गरम पाणीच घालायचं आहे आणि आपण आता जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढी भाजी या ठिकाणी आता वाढवून घेऊयात. आणि याला थोडं आपण आता 10 मिनिटं शिजवून पण घेणार आहोत अजून. आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ आधी पण घातलेलं आहे आपण सूप करत असताना, त्यामुळे या ठिकाणी मीठ अगदी चवीनुसार बेतानच घालायचं आहे. तर या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मीठ मी फक्त घालत आहे, कारण याच्या आधी 1 टेबलस्पून घातलं होतं. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगेला उकळी आलेली आहे आणि आता गरम पाणी ओतून आपण छान भाजी शिजवून घेणार आहोत. तर याला आपण अजून 10 मिनिटं थोडं शिजू देऊयात. याला एक झाकण घेतलेलं आहे आणि अर्धवट असं थोडं झाकण ठेवायचं आहे. आणि याला आता मध्यम आचेवर, बारीक आचेवरती आपण, स्लो फ्लेम असते त्यापेक्षा थोडी मोठी फ्लेम ठेवायची आहे आणि याला आपण छान असं होऊ देऊयात एकदा. आता या ठिकाणी 10 मिनिटानंतर आपले शेवग्याची शेंग छान शिजलेली आहे आणि भाजी देखील आपली आता मिळून आलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी आपली झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील आता आपल्या या ठिकाणी शिजलेल्या आहेत. आपण बघूया तरी सुद्धा या ठिकाणी एक 10 ते 15 मिनिटं आपण याला छान इथं शेवग्याची शेंग ही कट होत आहे इझिली. तर आता ही शेंग शिजलेली आणि आपली भाजी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली जी भाजी आहे ती एका प्लेटमध्ये आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. या ठिकाणी आपली अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची गावरान पद्धतीने रस्सा भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यासोबतच तुम्ही पाहू शकता बाजरीची भाकरी केलेली या ठिकाणी, कांदा, लिंबू, काकडी असं सलाड या ठिकाणी ठेवलेले आहे, भात वगैरे. तर अगदी छान असं गावरान बेत या ठिकाणी तयार झालेला आहे आणि छान अशी या ठिकाणी आपली भाजी झालेली आहे. भाजीचा थिकनेस देखील मी तुम्हाला दाखवते. छान अशी भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. अगदी एक गावरान अशी थाळी आपण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही भाजी तुम्ही भाकरी आवडत असेल तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही भाजी ट्राय करून बघा. अगदी मसालेदार असा छान सुगंध येत आहे भाजीचा आणि पूर्ण किचनमध्ये छान असा सुगंध दरवळत आहे. छान भाजी आपली झालेली तुम्ही पाहू शकता. भाजीचा थिकनेस देखील छान आहे आणि भाजीचा कलर देखील सुंदर आलेला आहे आणि एक छान अशी थाळी आपली गावरान या ठिकाणी तयार झालेली आहे. भाजी, भाकरी आणि भात, कांदा, लिंबू असं छान असं आपलं साजेसं असं या ठिकाणी ताट तयार झालेलं आहे. तर आजची माझी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूयात पुन्हा एका नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप. सर्वांना बाय बाय.